या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। वेदकाळापासून भारतीय स्त्रिया सक्षम आणि साक्षर आहेत, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री शक्ती सुप्त झाली आहे। स्त्री शक्तीचे पुन्हा एकदा जागरण झाल्यास समाज परिवर्तन निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इनामदार यांनी व्यक्त केला। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा यंदाचा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात सोमवारी मठाधिपती श्रो प्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर परमपूज्य जड सिद्धेश्वर महास्वामीजी, सुधीर इनामदार, मातोश्री प्रांजलम्मा, शिवपुत्र अप्पाजी, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते। यावेळी नेपाळ येथील रुद्राक्षांची माळ, मानपत्र, मानाची शाल, पुष्पहार घालून अलका इनामदार आणि सुधीर इनामदार यांचा सत्कार करण्यात आला। अलका इनामदार म्हणाल्या, जेव्हा जेव्हा समाज गलित गात्र झाला तेव्हा स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहून समाजाचे रक्षण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत। आधुनिक काळात स्त्रियांनी बौद्धिक युद्धात सहभागी होण्याची गरज आहे। समाज परिवर्तनासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला तर समाजातील दुष्प्रवृत्तींचा नाश होऊ शकतो। हिंदुत्वाचा विजय जगभरात होण्यासाठी महिलांचे योगदान आवश्यक आहे। त्याकरता राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे, असेही अलका इनामदार यांनी सांगितले। मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले। सुवर्णा कल्याण शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले तर गिरीश कुस्की यांनी आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।